नमस्कार. आज मी करते मस्तपैकी फरसबीची अशी भाजी. फरसबी शक्यतो विशेषतः कोणाला आवडत नाही, म्हणून ह्यावेळेस मी ह्यात घातलं आहे मोड आलेले मठ, म्हणजेच मोड आलेली मटकी ती घातली आहे. त्याच्याने भाजी अगदी चविष्ट आणि छान लागते. ही भाजी अगदी नुसतीसुद्धा खाल्ली जाते चमच्याने, त्यामुळे तुम्ही करून बघा एकदा. हे मी फरसबी आपली बारीक चिरून घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि 1 वाटी हे मोड आलेले मठ आहेत, म्हणजेच मटकी, मोड आलेली मटकी ही घेतली आहे. आता आपण कुकर ठेवला गॅसवर, त्यात तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं, चांगलं गरम झालं की आपल्याला त्यात मोहरी घालायची. ही मोहरी घातली, जराशी मोहरी चांगली तडतडली की मग आपल्याला हिंग घालायचा. थोडा हिंग घालून जराशी हळद घालायची आणि हे मोड आलेले मठ आपल्याला त्यात घालायचे. हलवून घेऊ आपण जरा. आणि बारीक चिरलेली ही फरसबी आहे, ही सुद्धा आपल्याला त्यात घालायची. परत एकदा हलवून घेऊ छान. हलवल्यानंतर आपल्याला नॉर्मल आपले नेहमीचे जे मसाले तेच घालायचे आहेत आपल्याला. अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा गोडा मसाला घातला, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ आणि अगदी एक छोटासा गुळाचा खडा घातला आहे. गुळ किंवा साखर तुम्ही काहीही घालू शकता, किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं, पण गुळाने अगदी छान चव येते त्याला भाजीला. ही भाजी नुसतीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. अर्धा पेला पाणी घातलं आहे त्यात. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्यायच्या. अगदी भाजी छान चमचमीत चविष्ट अशी भाजी लागते ही. बघा, शिट्ट्या झाल्या आपल्या. कुकर थंड पडल्यावर मी झाकण उघडलं आणि बघा आपली भाजी अगदी छान झाली आहे आणि मोकळी पण झाली आहे. मटकी त्याच्यात घातल्यामुळे खूपच सुरेख लागते ही भाजी. तुम्ही यात मूगसुद्धा घालू शकता, कुठलंही कडधान्य तसं घालू शकता याच्यात तुम्ही, पण मठ म्हणजेच मटकी खूप छान लागते. मूगसुद्धा तुम्ही घालू शकता, मुगाने सुद्धा भाजी छान लागेल आणि पौष्टिकसुद्धा होते ही भाजी. मोड आलेले आपण कडधान्य याच्यात जर घातलं तर पौष्टिक होते भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा फरसबी मटकी अशी ही भाजी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.